त्याचप्रमाणे वसई विधानसभेच्या विद्यमान आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांचे मार्गदर्शन, यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागलेल्या त्या जोडीला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री महेंद्रजी पाटील यांचं देखील योगदान राहिलेले आहेत. बरीचशी नावं आहेत, आपण सर्वांचा उल्लेख करणार आहोत. कारण कुठलीही स्पर्धा म्हटली तर आयोजकांच्या जोडीला स्पॉन्सर अर्थात प्रायोजकांची देखील योगदान महत्त्वाचं असते आणि त्या सर्व प्रायोजकांचा स्पॉन्सरचा देखील मनापासून आभार आहे. कारण तुमच्यामुळे कदाचित या स्पर्धेला ऊर्जा देण्याचं काम हे सर्व स्पॉन्सर्स करत असतात. तर त्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. काही नावं अजूनही आहेत, त्यांचाही आपण उल्लेख करणार आहोत. पण सध्या आपण सामन्याच्या दिशेने जातोय. अगदी वेळ मिळेल तसं आपण जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचा देखील उल्लेख केला जाणार आहे. महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन, इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला शनिदेवाला वंदन करून आजच्या या शनिदेव कृपा आगाशी आयोजित श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लब आयोजित श्री शनिदेव चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. बघा 5 षटकांचा सामना आहे आणि काही जे नियम आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. पहिल्या एका षटकापर्यंत 2 फिल्डर 2 क्षेत्ररक्षक तुम्ही सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा तुमच्याजवळ असणार आहे. त्यानंतर उर्वरित 3 षटकापर्यंत मात्र तुमचे 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. बघा सामन्याला सुरुवात करण्याच्या अगोदर आयोजकांच्या वतीने एक महत्त्वाची सूचना करण्यात येते. सर्व जे खेळाडू आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपल्या जागेवरती उभं राहायचं. कारण आपण अशा एका खेळाडूला श्रद्धांजली देतोय ज्यानं भरपूर क्रिकेट या मैदानावरती देखील खेळले, आपल्या तालुक्यामध्ये खेळले, किंबहुना अगदी ऑल इंडिया स्तरावरती देखील खेळले. सामन्याला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण त्या खेळाडूला श्रद्धांजली देतोय. आपल्या सर्वांचाच आवडता असा खेळाडू अर्थात जयेश गरत जयू, ज्याचं जाणं प्रत्येकाच्याच मनाला अगदी चटका लावून गेलं होतं. त्याची एक्झिट प्रत्येकाच्या मनाला हुरहुर लावून गेली होती आणि असा आपला एक हिरा अर्नाळा गावचा खेळाडू यानं आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या विभागाचं नाव उज्ज्वल केलं होतं. त्याचं निघून जाणं प्रत्येकाच्या मनाला थोडासा चटका दिला होता आणि त्यासाठी आपण सर्वांना विनंती करतोय 1-2 मिनिटं आपण आपल्या जागेवरती स्तब्ध उभं राहा. आपण श्रद्धांजली देतोय जयूला अर्थात जयेश घरतला. ओम शांती शांती. कारण असा खेळाडू खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या याच अर्नाळा गावचा खेळाडू फार कमी कालावधीमध्ये फक्त खेळाडू नाहीये तर त्याच्या स्वभावानं देखील प्रत्येकाची मनं ज्यानं जिंकली होती अशा खेळाडूची एक एक्झिट अगदी लवकर जाणं प्रत्येकाला धक्का देऊन गेला होता. आणि अजून एक महत्त्वाचा नियम आपल्यापर्यंत येतोय 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे
आज या समाजच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं प्रमोदजी शेडगे यांचा देखील आवाज ऐकणार आहोत. त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं ऐकूया आपण सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात, पहिल्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय आणि चेंडू पहिला चेंडू होता, लेग बायचा इशारा आणि पहिला चेंडू चौकार. इशारा आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत. तर पहिले षटक अब्राहिमचा पहिला चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न वरती लागला आणि चेंडू पाठीमागे लॉंग स्टॉप रिझन घेते. चौकाराने सुरुवात झाली या स्पर्धेची आणि या आजच्या दिवसाची सुरुवात या एक सारानं होत असताना नो बॉल, फुलटॉस बॉल होता जो कमरेच्या वरती भीमर ज्याला म्हटलं जाईल असा चेंडू हाताळला गेला आणि नो बॉलचा इशारा होतोय. अगदी वेगळ्या पद्धतीनं आजच्या दिवसाला सुरुवात झाली. अगदी वेगळ्या पद्धतीनं मॅचला सुरुवात झाली. पहिला चेंडू होता जो लॉंग स्टॉप रिझन मध्ये गेला, स्टारन चौकार, त्यानंतर नो बॉल. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळला जरूर पण याच्या अगोदर नो बॉल होता, त्याच्यामुळे फ्रीडचा चेंडू खराब. थ्रो बॅकअप झालाय. थ्रो येऊ शकतो, थोडस दूर राहिलं. बॅकअप महत्वाचा असतो. बॅकअप दिला गेला होता. मिडविक क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आला होता या चेंडूवरती. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचला येतो आता 8 धावा धापलकावरती. पहिल्यावरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ, पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आहे. 2 फिल्डर, 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑन, एक वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 4 ऑफ साईडला, 3 ऑन साईडला क्षेत्ररक्षक. फुलटॉस बॉल, अगदी निमंत्रण होतं, इन्व्हिटेशन होतं आणि ते इन्व्हिटेशन अगदी स्वीकार केले आणि आजच्या दिवसातील पहिला सिक्सर, स्पर्धेतला पहिला षटकार प्रशांत यांच्या बॅटमधनं. धापलकावरती खराब गोलंदाजी. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला जातोय. खांद्याचा अतिरिक्त जोर जो दिला जातोय आणि तो जोर कदाचित फुलटॉस बॉल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक बीमर, एक फुलटॉस, एक पाठीमागचा चौकार, एक समोरचा षटकार आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ द विकेट, सिक्सर. स्कोर 14-14. आकोटाबादा चेंडू धावूक केलाय. चेंडू चाला पाठीमागे निघून स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी मोठं षटक ठरावं असं फ्लाइंग स्टार्ट झालाय. इट्स अ 4, चौकार. न करताना फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलाय. आक्रमक सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये, पहिल्या षटकामध्ये आक्रमण केले गोलंदाजावरती. स्कोर जाऊन पोचलाय 3. 18 धावा धापलकावरती आहेत. साईनाथ अर्नाला आणि समोर जीवदानी माऊली फुलपाडा. असं पाहिलं तर जीवदानी माऊली या फुलपाडा संघ वसईविरा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय. पुढ्यातला चेंडू होता, लॉक केला. चेंडू चला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने येण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत जाईल चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार, अजून एक 4, चौकार. मध्ये हवा बनवली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी धावांचा रतीब घातला जातोय. स्कोर जाऊन पोहोचला 22. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. धावा धापलकावरती 22. चौकारनं सुरुवात झाली होती, एक्स्ट्रानं सुरुवात झाली होती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक्स्ट्रा एफर्ट. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. समोर इनफिल्डच्या डोक्यावरनं
एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळला जात आहे. जोपर्यंत पाठलाग करतील क्षेत्ररक्षक पोहोचतील. 2 धावा पॉझिटिव्ह इंटेंट सकारात्मक दृष्टिकोनातनं पहिल्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 24 धावा आल्यात. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट. जीवदानी माऊली फुलपाडा टीमला होत असताना थोडस मार्गदर्शक षटक ठरले. या षटकाची भरपाई किंवा याला थोडस बॅकअप दुसऱ्या ओव्हरमध्ये येईल न येईल आपण पुन्हा एकदा येऊया. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि येऊया. पहिल्या ओव्हर संपलाय. स्कोर 24. करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतात श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लब आयोजित श्री शनिदेव चषक 2026 उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर आजच्या दिवसातील पहिला सामना जिथे टॉस जिंकला होता साईनाथ अरणाला या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला. चूज टू बॉल फर्स्ट आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं ते जीवदानी माऊली फुलपाडा टीमला. क्रमांक 2चा षटक आता करण वैती. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. पंच सांगतात जास्त बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा होतोय. DRS घेतलाय पंच. ओके, पंचाच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे. तर जो व्हाईट बॉल दिलाय त्याला चॅलेंज केलेलं आहे. फक्त तो एकच वेळा तुम्ही त्या DRSचा वापर करू शकता प्रत्येक इनिंगमध्ये. हे गोष्टी लक्षात ठेवा. जर तो DRS तुमचा सक्सेस झाला, रिव्ह्यू सक्सेस झाला, तर तो रिटर्न होईल, अन्यथा रिव्ह्यू तुम्ही गमावून बसणार आहेत. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. तिसरे पंच. चेंडू ज्या वेळेला हाताळला गेलाय त्यावेळेला पिचिंग ऑफ द डिलिव्हरी कुठे होते? कैलास सर आहेत. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याला रिव्ह्यू रिटर्न होईल. चांगला निर्णय. जसा तो चेंडू हाताळला, पंचांचा निर्णय आला, तसा करण अगदी उत्सुक होते त्या DRS साठी. विकेट किपर कदाचित तितके उत्सुक नव्हते, पण त्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की हो कदाचित हा चेंडू आतून गेला असणार. थोडासा जो फायदा चौच्याचा होतोय तो घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. DRS योग्य पद्धतीने घेणं तेही गरजेचं आहे. एकच वाईट आहे, जी लाईन आहे ना, वाईड लाईन, तीच लाईन आहे. त्यामुळे पंचांनी दोन्ही टीमला ते निर्देशित देखील केलेले आहेत तशा पद्धतीनं. स्टॉक करायचा प्रयत्न मिस टाइम स्टॉक झालाय. मग चेंडूच्या खाली आल्या, यश लाभले करणला आणि पहिला धक्का बसलाय. चांगली सुरुवात होती, पण मध्ये तो वाईट DRS मोमेंटम थोडस त्या बाजूला गेलं आणि त्यानंतर विकेट. फलंदाज बाद. चेंडू थोडासा वेग कमी केला होता फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. बॅटच्या तितक्या मधोमध लागला नाही आणि लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. धावत पुढे आली आणि प्रमोद लिलीनं टिपला जाईल. पहिला फलंदाज बाद झालाय. परतावं लागले ते विशाल प्रशांत आहेत. आता क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी सौरव विश्वकर्मा. तर हे सर्व असे खेळाडू आहेत अंडरम क्रिकेटच्या चांगल्या पद्धतीनं जीवदानी माऊली नेहमीच खेळत आलेले आहेत. आणि आता या ओरम क्रिकेटमध्ये म्हणजे जसं आपण एखादा मोबाईल असतो ना, तो अपडेट करतो, अपडेट व्हर्जन घेतो, तसं आता जीवदानी माऊलीने देखील केलेले आहेत. स्वतःला
थोडासा पुढे एक स्टेप वर आणण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं तेही करतात. अनुभव देखील महत्वाचा, एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. त्याकरता त्यांनी प्रशांत सारखा एक फलंदाज खेळवला ज्याला भरपूर अनुभव आहे. अगदी ओव्हरआर्म क्रिकेट, लेदर क्रिकेट देखील प्रशांत चांगल्या पद्धतीने खेळतात. 40+ क्रिकेट चांगलं ते खेळतात. त्याच्यामुळे त्यांचा समावेश त्यांनी आपल्या टीममध्ये केला. त्यांच्या जोडल्या काही यंगस्टर आहेत, काही नवोदित खेळाडू आहेत. या सर्वांचं एकत्रित संच एक युनिट बनलेलं आहे जीवदानी माऊली फुलपाडा संघाचं. पण बरोबर गेल्या आठवड्यामध्ये जी माहिती आहे झंटी देखील आम्हाला देतात. अगदी गेल्याच आठवड्यामध्ये फुलपाडा प्रीमियर लीग पाहिली होती ओव्हरआर्मची. उद्देश तोच होता की त्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून काही खेळाडू मग तो एक गाव एक संघाच्या फॉर्मॅटमध्ये आहे मस्तील थोडीशी जागा बनवली इनसाइड आउट. काय फटका खेळ, अगदी क्लास, सौरवचा क्लास दाखवणारा हा फटका खेळ आहे. क्लासिकल, दर्जेदार षटकार. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी प्रमाणामध्ये असे क्लास कव्हरच्या डोक्यावरनं इनसाइड आउट थोडीशी जागा बनवली आणि चेंडूला पाठवलंय. तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक देखणा अगदी पाहतच राहावा असा हा फटका खेळला होता. फ्रंट फूट आणि पहिला चेंडू अगदी गेट सेट गो. वेळ नाही गेला, त्यांना माहिती आहे की वेळ घ्यायचा नाहीये. मग हे थोडासा ब्रेक आला होता, त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू देखील आला. तो DRS घेतला, त्याच्यामध्ये ब्रेक आला, ब्रेक नंतर ब्रेक थ्रू आला. त्या मोमेंटमला, ज्या 24 धावांच्या मोमेंटमला पुन्हा एकदा आपल्याकडे खेचायचं आहे, घेऊन यायचं आहे. आता समोर खेळलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड, समोर खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर, ऍक्च्युअली डिलिव्हर इन टू द स्टँड. षटकार. सुरुवात केली. पुढ्यातला चेंडू होता आणि समोर फुल फेस ऑफ द बॅट. दोन्ही गोष्टी दाखवल्या. एकदा बॅटचा पूर्ण चेहरा दाखवला, बॅटवरचं स्टिकर होतं ते दाखवलं, आणि आता बॉलवरती स्टिकर लावलं ते 6 धावांचं. या सर्व गोष्टी दाखवल्या. कारण बॅटवरती स्टिकर कधी कधी त्या शॉपच्या दुकानाचं असतं, काही आवडतं असतं, काही खेळाडू आपलं थोडंसं मॅन्युफॅक्चर देखील करतात. 2 षटकार. चॉप करायचा होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, चॉप करायचा होता. गली क्षेत्रामध्ये फिल्डर धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक सेन्सिबल क्रिकेट, बॉलच्या मेरिटवरती खेळला जात आहे. पहिला चेंडू होता तो उजव्या स्टीवरती होता, त्याला थोडंसं जागा बनवलं, कव्हरच्या डोक्यावरनं खेळ होतं. त्यानंतर विदिन स्टंप मधला बॉल, स्लॉट मधला चेंडू समोर खेळणं, बॉलच्या मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे. अजून एक फटका. आता मिस टाइम स्ट्रोक आहे. दॅट्स अ मिस टाइम स्ट्रोक. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अब्राहिम डाव्या बाजूला आले धावत आणि झेल टिपलाय. वेग कमी केला होता, स्पीड थोडासा कमी केला होता आणि त्यामुळे मिस टाइम स्ट्रोक झाला आणि फलंदाजाला धावा लागतं. 2 षटकार टोकले होते सौरव परतला माघारी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती त्या 36. या षटकामध्ये 2 षटकार, 2 विकेट. स्कोर 36-36. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टेंबीपाडा आयोजित श्री शनिदेव चषक 2026 आपण पाहताय. पहिला सामना इथे साईनाथ हरणानं टॉस जिंकला होता. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चूज टू बॉल फर्स्ट. आणि बॅटिंग करताना जीवदानी माऊलीनं 2 विकेट गमावल्यात आणि 2 विकेट गमावता 36 धावा. पहिल्यामध्ये 24, नंतर 12 धावा आल्यात. 36. आता क्रमांक 3चं षटक घेऊन गोलंदाज रेडी होतील. नेस्टर. आता क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी
नेस्टर सज्ज होतील. श्री शनिदेव चषक 2026 आपण पाहतात. पर्व तिसरं आहे. तर क्रमांक 4 वरती बॅटिंग हर्ष. स्ट्रायकर यांना प्रशांत. पहिले षटक ज्या प्रशांत यांनी 2 चौकार 1 षटकार टोकला ते क्रमांक 2चं षटक असताना नॉन स्ट्रायक यांना उभे होते. आता स्ट्रायकर यांना आलेत. स्ट्रायकर यांना ते आल्यात. नेस्टर 16 वरती बॅटिंग करताना प्रशांत. टॉस्टअप डिलिव्हरी होती. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड करतील. अब्राहिमकडनं चांगलं फिल्डिंग. मिड विकेटला फील्ड केलं गेलंय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. टॉस्टअप डिलिव्हरी होती. थोडंसं फ्लाईट दिली होती कारण मिश्रणयुक्त गोलंदाजी नेहमीच आपण नेस्टरची पाहिलेली आहेत आणि तशीच गोलंदाजी करताना टॉस्टअप डिलिव्हरी स्लॉक करण्याचा प्रयत्न. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 38 धावा धाव फलकावरती आहेत. अजून फ्लाईट दिले. मिस केलाय. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलचा विकेट. चांगल्या गोलंदाजाचं बॉल नेस्टरला मिळालाय. कॉटन बॉल फलंदाज बाद. बस चांगल्या गोलंदाजा फॉल मिळाल्या कारण आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे लेग स्पिनर चेंडूला उंची देणारे फ्लाईट देणारे गोलंदाज कमी प्रमाणामध्ये आहेत. कारण थोडंसं धाडस दाखवावं लागतं. धैर्य दाखवावं लागतं चेंडूला उंची देण्यामागे फ्लाईट देण्यामध्ये. आणि ज्यावेळेला फ्लाईट दिली जाते लेग स्पिनर अगेन्स्ट द टर्न खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लिव्हिंग एज आणि चांगला झेल टिपला गेलाय. आता क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी आशिष. एक जो इन्फॉर्म फलंदाज होता तो बाद झालाय. पायावरचा चेंडू होता. फ्लिकचा प्रयत्न जोपर्यंत क्षेत्ररक्षक थोडीशी खराब होते. थोडी लवकर घाई केली. कॅज्युअल एफर्ट आला कारण अब्रामने याच्या अगोदर चांगली फिल्डिंग केली होती. एक झेल देखील टेपला होता अब्रामनं. 2 धावांनी धाव फलक पुढे जाईल. 40. एकदा लेग स्पिनचा मारा पडला. थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. चकवण्यामध्ये यशस्वी झालेत. पुढचा पाय थोडासा स्क्वेअर ऑन झाला होता. लेग स्टम्पच्या थोडा बाहेर जो आला होता. आई समोर केलाय. चिप स्टोक खेळायचा होता. स्टोक चेक केलाय. चिप स्टोक पण चेक करताना इथे जास्त फटका थोडासा वर गेला आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आले पण त्याने टिपलाय. झेल फलंदाज होतोय बाद. लेग स्पिनचा मारा कसा असावा. टप्पा काय असावा. 2 मीटर 4 मीटरच्या मध्ये चेंडू हाताला गेला होता. टर्न झाला आणि त्यानंतर चिप स्टोक खेळला होता. स्टोक चेक करायला गेले. बिटवीन द गॅप्स खेळायचं होतं. व्ही मध्ये खेळायचं होतं पण जास्त जी बॅकलिप पुढे आली त्याच कारणाचं चेंडू ट्रॅव्हल झाला. हवा या बाजूने आहे. जिथे आपण समोर बघतो हवा या बाजूने आहेत आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते त्याने जे टिपलाय. झेल शेवटचा चेंडू या 3ऱ्या ओव्हर मधला. नवीन फलंदाज वैभव पवार. हाकू डब्याचा चेंडू होता. पुलचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या एजवरती चेंडू लागला. डीपोने क्षेत्ररक्षक येथील फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. तो परत चेंडू जाईल सीमारेषा पार. पंचाकडनं येतो इशारा. चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 24 त्यानंतर 12 त्यानंतर 9 धावा आल्यात. थोडासा स्कोरबोर्ड तो कमी 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 होत आलाय. या षटकामध्ये 8 धावा आल्या. थोडासा कमी कमी झाला. स्कोर वरती नजर टाकली तर स्कोर 44. पहिलं षटक संपलं होतं तेव्हा धावा होत्या 24. त्यानंतर त्याच्या अर्ध्या झाल्या 12 आणि 12 वरनं खाली अजून आलेख आलाय थोडंसं 8 वरती. जी लाईन खाली खाली येत चालले जीवदानी माऊलीसाठी ती लाईन आलेली खाली आहे ना थोडंसं टेन्शनवाली बात असणार आहे.
विचार करावा लागणार आहे, कारण तोच आलेख जर असा खाली गेला तर 5 षटकामध्ये जे कदाचित तुम्ही ध्येय 60 धावांचं 65 धावांचं राखलं होतं ना, ते कदाचित तुम्हाला त्या 52-55 वरती थांबलं जाईल. कारण सुरुवात धमाकेदार होती. 24 धावा तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये गेल्या आणि मागच्या 2 षटकामध्ये 20 धावा केल्यात. संदीप खरवत क्रमांक 4चं षटक. आकुटाप्याचा चेंडू होता, पूल केलाय समोर क्षेत्ररक्षकात. करण कॅज्युअल एफर्ट, थोडासा कॅज्युअल एफर्ट पाहिला होता. चेंडूवरती आले होते, झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी साधारण प्रयत्न, कॅज्युअल एफर्ट. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा मारा. लेफ्ट आर्मरचा नॅचरल चेंडू असतो जो बाहेरच्या दिशेने निघून जातो, तसा पडला, थोडा बाहेरच्या दिशेने निघून गेलाय आणि ती खासियत राहिली आहे संदीप खरवतची. मागच्या 2 दशकाहून जास्त काळ ज्या खेळाडूला आपण अर्नाळा टीमकडनं खेळताना पाहिलंय, असा खेळाडू, प्रदीर्घ अनुभव आहे, एक्सपिरियन्स, लॉट ऑफ एक्सपिरियन्स आहे ज्या खेळाडूकडे. आकुटाप्याचा चेंडू पूल करायचा होता, पुन्हा एकदा मिस झालाय, मिस टाइम झालाय. जसं आपण उल्लेख करत होतो बाबा, कॅज्युअल एफर्ट, थोडस रिलॅक्सेशन तुमच्यामध्ये आलंय का? कारण रिलॅक्सेशन घातक असतं, शिथिलता घातक असते. अशाच अजान वेळी किंवा अशाच वेळेला सामना जो तुमच्या बाजूने आहे तो त्या बाजूला जाऊ शकतो. मागच्या 3 चेंडूवरती 2 अशा संधी गमावल्यात. आता नाही संधी देणार. आता कडक खेळ आहे, कडक खेळ आहे, पूल पॉवरफुल आहे आणि पॉवरफुल सक्सेसफुल आहे. षटकार. पन्नास पण 51 धावा झाल्यात. 50 धावांची वेस ओलांडली गेल्यात. 51 52 52 धावा. अगेन्स्ट द टर्न जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, लांब केला थोडासा टप्पा. एक तर पहिला चेंडू होता तो गुडलेंथवरनं फिरकी घेतली होती. दुसरा चेंडू आकुटाप्याचा होता, त्या चेंडूवरती प्रहार केला गेला. अजून एक आकुटाप्याचा चेंडू आहे. फिल्डिंग चांगली अब्राहमची. अब्राहमने एक जर चेंडू सोडला तर बाकीच्या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. याही चेंडूवरती चांगली फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. स्कोर जाऊन पोहोचला 54. 54 या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा. 24 12 8 आणि या षटकामध्ये 10. 4 षटकं संपल्यात. धावा दाफलकावरती 54 54. चार षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकरती 54. शेवटचं षटक आहे. रन किती असायला हवे पहिल्या सामन्यामध्ये, खास करून उशिरा थोडेसे सामने चालू झाले आहेत. वाऱ्याचा वेग बघितला तो वाढतोय. वाऱ्याची दिशा बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं, म्हणजे खेळपट्टीला ते समांतर वारे वाहतात. विथ द विंड तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी आहे. विथ द विंड होता, हवेच्या साथीनं तुम्हाला बॅटिंग करायची आहे. हाही फटका केला आहे हवेच्या झोतामध्ये, हवेच्या साथीनं. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकार नेस्टरच्या, ज्या नेस्टरनं एक षटक चांगला त्याला 8 धावांसह त्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. वैभव थोडासा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. वायडेस्ट लॉंगऑनला फिल्डर क्षेत्ररक्षण करेल. दोघांनाही जीवनदान लाभले. दोन्ही खेळाडू असे आहेत ज्यांचा झेल सुटले. एक पार्टनरशिप बिल्ड होते आणि पार्टनरशिप बिल्ड होत असताना 61
61 धावा धावफलकावरती आहेत. हा पहिला सामना आहे. पर्व तिसरं श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टेंबीपाडा आयोजित श्री शनिदेव चषक 2026. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी रीड केले. म्हणजे गोलंदाज जर पाहिलं नेस्टर तंबाला माहिती आहे जास्त एम मिड विकेट स्क्वेअर लेगच्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे चेंडू जो ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा राखला गेला होता आणि त्यानंतर लेग ब्रेक लेग ब्रेक. स्ट्राईक थोडीशी रोटेट करायची. स्ट्राईक वैभवला पाहिजे. पंच इशारा करतील तर अंपायर विकेट किपर क्लोज आहे त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेट होणार नाही आहेत. पंच तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. कारण ज्या वेळेला चेंडू त्याच्या हातामध्ये गेला त्याच वेळेला तिथून ती धाव घेण्याची तेव्हा प्रयत्न तुम्ही केला ना तो संपला. तसा चेंडू असा डेड बॉल जसा होतो तसा डेड झाला आणि त्यामुळे ती संधी नाहीये तुम्हाला. जरा लॉंग किपरला असता तर संधी होती. आता अकुटप्याचा चेंडू होता त्यावरती पुल जरूर केले. आज अब्राहिम भरपूर बिझी राहिल्यात. पहिले षटक टाकताना बिझी राहिले. त्यानंतर या 2 धावा पूर्ण संधी होती धावबाद करण्याची. क्षेत्ररक्षण थोडंसं ऑर्डिनरी राहिलेलं आहे. जर आपण पाहिलं तर या साईनाथ अराळा संघाचं स्कोर 63. शेवटचा बॉल इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. शेवटचा बॉल स्टिकरच्या आसपास चेंडू लागला होता. पहिला सुरुवात धमाकेदार होती. धावा दाबलकावरती 63. 2 ओव्हरमध्ये 36 होत्या. 63च्या उलट केलं तर 36 होतात. 2 ओव्हरमध्ये 36 होत्या आणि नंतरच्या 3 ओव्हरमध्ये 28 63 63 धावा दाबलकावरती आल्यात आणि 64 धावा करायचे आहेत. कारण शेवटच्या 3 षटकामध्ये जितक्या धावा करायच्या होत्या तितक्या धावा करू शकले नाही. शेवटच्या षटकामध्ये 9 धावा आल्या. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 27 आल्या. पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही 36 धावा गेल्या होत्या. 64चा पाठलाग करायचा आहे. अर्थात साईनाथ अरणाळा टीमला 6-4 मारायचे आहेत आणि जीवदानी माऊली टीमला ते 6-4 मारून द्यायचे नाही आहेत. विकेट घ्यायचे आहेत. पहिला सामना आहे श्री शनिदेव चषक 2026चा जिथे साईनाथ अरणाळाला पाठलाग करावा लागणार आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक हलकीशी धून ऐकूया ब्रेक. त्याच्या अगोदर ज्यावेळेला ब्रेक नंतर येऊया त्यावेळेला समालोचक कक्षामध्ये आपण आवाज ऐकूया. आमचे समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे हे देखील दाखल झाले आहेत. इनिंग नंतर आवाज ऐकूया प्रमोदजी शेडगे यांचा. थँक्यू व्हेरी मच आदरणीय तुकारामजी मंगेला यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. व्हॉइस ऑफ नारंगी सर्व आमच्या लाडक्या आयोजकांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. शनिदेव कृपा क्रिकेट क्लब आयोजित शनिदेव चषक 2026चं हे शानदार आणि अप्रतिम असं आयोजन. पहिला दिवस आजचा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 टीम मध्ये सध्या सुरू असलेला हा सामना साईनाथ अरणाळा एक जुनं जमतं नाव आपल्याला पाहायला मिळतं आणि जीवदानी माऊली फुलपाडा या 2 टीमच्या दरम्यान पहिला सामना आपल्या भेटीला आणि पहिल्या इनिंगचा
खेळ होत असताना पहिल्या इनिंग मध्ये जवळजवळ विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 64 धावांचं. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे लाडके आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय विजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासजी मांगेला अँड ऑल टीम इथे जी मेयर आणि संपूर्ण टीमचं हे प्रतिम आणि नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. DBN लाईव्हला सध्या आपण आहोत. जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर जीवदानी माऊली फुलपाडा या टीमने काय स्टार्ट केली होती. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि त्यानंतर जो आलेख ग्राफ होता तो मात्र खाली येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजेच काय तर साईनाथ अर्नाळा टीमने खूप चांगला कमबॅक केला. गोलंदाजाने फिल्डिंगचा विचार केला तर थोडीशी फिल्डिंग खराब राहिली, परंतु त्यानंतर बॅकअप जो मिळाला तो गोलंदाजांचा अप्रतिम पाहायला मिळाला. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. साईनाथ अर्नाळा टीमचे 2 बॅटर जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. जो खेळाडू कक्ष जो आहे फक्त तिथे खेळाडूच बसतील याची दखल घ्या. जे प्रेक्षक वर्ग आहेत आमचे मायबाप प्रेक्षक वर्गांना विनंती करेन की आपण थोडंसं लेफ्ट साईडला बसा, जेणेकरून थोडीशी सुटसुटीत आपण बसतील तर खेळाडू कक्षाला सुद्धा त्या ठिकाणी शोभा येईल. त्याकरता मी विनंती करेन. अगदी हे नेत्रदीपक असं आयोजन. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. 2 ऑफिशियल अंपायर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आमचे DBN लाईव्हची संपूर्ण टीम यांचं मनपूर्वक करूया आपण हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. अगदी एक सुंदर आणि विश्वसनीय चॅनल म्हणून ज्या चॅनलकडे पाहिलं जातं, अगदी या क्षेत्रात आल्यानंतर एक काहीतरी आपल्याला नाविन्य करायचंय हे DBN लाईव्हने ठरवलं आणि त्यानंतर त्यांच्या एंटायर टीमने जी जोमाने काम केलंय ते वाखाणीजोगे पाहायला मिळतं. हॅट्स ऑफ यू. सामन्याला होती सुरुवात. 64 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत नेस्टर त्वंबा, एक अप्रतिम इंटरनॅशनल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव पाहायला मिळतं तर डिनॉल एका साईडला आपण पाहू शकताय. दोन्ही अप्रतिम भरवशाचे फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहायला मिळतं, तर एका साईडला गोलंदाजी मार्कवर येतोय वैभव, एक विकेट टेकर गोलंदाज. जीवदानी माऊली फुलपाडा हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना 63 धावा फलकावर लगावल्या आणि 64 धावांचं पाठलाग करत असताना आता कशा पद्धतीने या वेळेला सेकंड इनिंग मध्ये रणनीती, स्ट्रॅटेजी, गेम प्लॅनिंग काय असेल याकडे लक्ष असणार आहे. पहिलं षटक ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केले या बॉलला. वा व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. पहिला वैला षटकार पाहायला मिळतोय नेस्टरच्या बॅटमधून. अगदी सुजलच्या स्वागतासाठी 6 धावा. थँक्यू. काय फटका खेळला होता, अप्रतिम नेत्रदीपक टायमिंग होतं. षटकार आला आणि त्यानंतर यावेळेला चॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. व्हाईट यॉर्करने या बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. कमबॅक केले गोलंदाजाने लगेच. दुसऱ्या बॉलवर 1 रन मिळत असताना नेस्टरला माहिती आहे प्रत्येक बॉल हा बॅटच्या रडारमध्ये येणार नाहीये आणि त्यामुळे पहिल्या बॉलवर जो षटकार आला तो अफलातून आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शनिदेव चषक 2026च्या माध्यमातून आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. डिलॉन एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 100% द्यावे लागतात. आज ग्रामीण क्रिकेट खूप डेव्हलप झालंय. प्रत्येकाची इच्छा असते एक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही खेळावं, झळकावं, परंतु जेवढे तुम्ही झिजाल तेवढे तुम्ही चमकाल ही टॅगलाईन आहे सध्याच्या घडीला. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना गोलंदाज वैभव पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन काय असतं याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 7. साईनाथ अर्नाळा टीम 64 धावांचा पाठलाग करताना. चांगला बॉल होता का ह्या वेळेला. अप्रतिम. डिलॉन
जरूर ह्या वेळेला पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं आणि पंचांनी सांगितलं यस व्हाईट बॉलचा इशारा DRS यूज केला गेलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्यांना मान्य नाहीये हे चॅलेंज. मात्र या वेळेला थर्ड अंपायर चेक करतील. सध्या डिसिजन पेंडिंग DBN लाईव्ह वर आपण आहोत. अगदी नेत्रदीपक अशी आयोजनाची बांधियाळी आपल्याला पाहायला मिळते. शनिदेव चषक कार्यकर्ते जे कैलास मंगेला, भावेश निजाई, हितेश मेहर असतील, अजय पाटील असतील, सनी निजाई. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि त्या वेळेला आपण पाहिलं तर रिव्ह्यू लॉस्ट. एकच रिव्ह्यू तुम्हाला दिला गेलाय पूर्ण इनिंग मध्ये आणि तो रिटर्न मिळणार नाहीये, लॉस्ट झालाय. यस फिल्डिंग टीमने यावेळेला रिव्ह्यू घेतला गेला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतो तो रिटेन जरूर पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. यस रिव्ह्यू त्या ठिकाणी रिटर्न मिळाला. चांगल्या निर्णायक क्षणाला चांगला रिव्ह्यू घेतला गेलाय. अप्रतिम चांगला बॉल होता. ह्या वेळेला बाउन्स, वेग, नियंत्रण, अफलातून मारा पाहायला मिळतोय. वैभवचा हा बॉल अतिशय देखणा बॉल पाहायला मिळाला. नेत्रदीपक डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर काही गोलंदाज डळमळीत होतात. लाईन अँड लेंथ त्यांची हरवली जाते, परंतु इथे काय कमबॅक केलाय सॉलिड. ऑन साईडला डोनाल्डचा हा फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये. काय कॉन्सन्ट्रेशन होतं. 3 फिल्डर आले. तिन्ही फिल्डरने एकमेकांना कॉलिंग केलं नव्हतं, परंतु या वेळेला शेवटच्या मोमेंटला जो झील टिपला डीप मिड विकेटला वाखण्याजोगे पाहायला मिळते. ग्राउंड फिल्डिंग, मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन. 7 वर पहिला धक्का साईनाथ अर्नाळ टीमला डिनॉलच्या स्वरूपात गॉन. पहिल्या षटकामध्ये कंपॅरिझन करताना आफ्टर 1 ओव्हर पाहिलं तर 24 धावा होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या. इथे आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 धावा पाहायला मिळत आहेत. 17 धावेने पाठीमागे आहेत. 64 धावांचा पाठलाग करताना वैभवने जी गोलंदाजी केली ती खरोखरच वाखणीजोगे पाहायला मिळाली आणि पट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडताना पाहायला मिळाली. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय वैभव. जीवदानी माऊली फुलपाडा टीम सध्या या वेळेला पहिल्या षटकामध्ये अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवत असताना आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. थोडंसं लॉट्स मध्ये शेड्यूल मध्ये चेंज झालेलं आहे, तर प्लीज थोडंसं कॉपरेटची गरज आहे. दुर्गेश 11 अर्नाळा आणि गोकिवरे 11 जर आले असतील दोन्ही टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा. प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना दुसरं षटक प्रशांत दुमाडा सध्या जीवदानी माऊली फुलपाडा या टीम मधून खेळत असताना फायर ब्रिगेड मध्ये जरूर कामाला आहेत, जॉब करतात, परंतु क्रिकेटवरचा अफलातून प्रेम मग जव्हार विभागामध्ये सुद्धा त्यांचा बोलबाला राहिलाय. मग 40+ क्रिकेट सुद्धा ते खेळत असतात आणि एक हर हुन्नरी खेळाडू प्रशांत दुमाडा सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. पहिलाच बॉल आपण पाहिला व्हाईटच्या स्वरूपात 1 रन ऍड झाली. नेस्टर या वेळेला बॅट हवेत फिरली होती. खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, काय बॉल डिलिव्हर केला होता. नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद लिली हे सुद्धा सध्या 40+ क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 40+ मध्ये पदार्पण केलंय. 40 नंतर काय तर 40+ हे क्रिकेट टॅगलाईन आली आणि एक धाव आरोग्यासाठी ही क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडूंसाठी निर्माण झाली. ऑन साईडला खोलवर बॉल होता. ऑन साईडला खेळत असताना ऑन ड्राईव्ह 1 रन मिळेल. लॉंगनचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळत असताना प्रतिस्पर्धी संघाला सिंगल डबलने काहीच इफेक्ट पडणार नाहीये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 64 धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास करेन. एक महान विजेता होण्यासाठी तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागतो. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्तम आहे. आणि ह्या जेव्हा तुम्ही
गोष्टी मनामध्ये विचार करून ठामपणाने खेळता त्यावेळेला कोणतंही संकट आल्यानंतर तुम्ही मात्र जिद्दीला सामोरे जाता. अप्रतिम सुपर बाउन्स मिळाला, राईट झाला बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना मॅग्निफिसंट बॉलिंग. प्रशांत दुबाडाची ही ताकद आहे, मग ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो मग ती मातीची खेळपट्टी असो, परंतु आपल्या नावाचा बोलबाला हा सातत्याने पाहायला मिळतो. मग रबर बॉल क्रिकेट हे सुद्धा खूप गाजवले गेले याच खेळाडूने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9, परंतु प्रमोद लिले एक टेक्निकली साऊंड त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळतात आणि टेक्निकली साऊंड पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. डिलाइटफुल होता आणि सर बॉलला फेकून दिलं षटकारासाठी 6. पंडारी शट पडके बिगडवाला बिनजोड चकडेवाला पंडारी शट पडके. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 धावा झालेत. 4 बॉलचा खेळ होत असताना खोलवर बॉल होता, सर बॅटचा वापर केलाय, चांगला फटका, अगदी सौंदर्यपूर्ण स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, नेत्रदीपक डोळ्याचा पारणा फिरणारा हा चौकार प्रमोद लिलीच्या बॅटमधून षटकारानंतर आलेला खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट 4 रन. बिगडवाला बिनजोड चकडेवाला. एकोणीस रन झालेत. प्रमोद लिलीची बॅट 4 झाले, बॅट तळपले. रन तर रखरखत ऊन, परंतु वसई विरारमध्ये सध्या डेचा फॉर्मॅट खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. या खेळाडूंना त्यांच्या जिद्दीला मानाचा सलाम असेल. चांगला फटका ऑफ ड्राईव्ह खेळत असताना ऑन द अप खेळला गेला होता. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 षटकं ही पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने षटकार चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याची संधी प्राप्त झाली तो कमबॅक केला. 2 षटकांचा खेळ अखेरीस साईनाथ अर्नाळा टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 19 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 45 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 45 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा शनिदेव चषक 2026. थँक्यू. या स्पर्धेचे शनिदेव चषकचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलासजी मांगेला, भावेशजी निजाई, हितेशजी मेहर, अजयजी पाटील, सनी निजाई, मंगेश जी मांगेला, सुजलजी वैती, रुपेशजी बारी, जिग्नेशजी आरेकर, मयूरजी चव्हाण, दक्ष निजाई, विजयजी पाटील, सिद्धेजी पाटील, आकाशजी वैती आणि राजेशजी मेहर या सर्वांना मानाचा सलाम असेल. रात्रंदिवस कष्ट, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, परंतु ते नियोजनात आणणं, त्याची अंमलबजावणी करणं फार कठीण असतं. अतिशय चांगलं आयोजन. वैभवचा पहिलाच बॉल. नेस्टर यावेळेला हलकेसे शफल झाले. बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला. फाईन लेगला फाईन खेळत असताना चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. वैभवच्या पहिल्याच बॉलचा खरपूस समाचार घेतला. खणखणीत चौकार. गुड शॉट 4 रन. चला, दुर्गेश 11 अर्नाळा टीम आले असेल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा. आणि गोखिवरे 11 शेड्यूल मध्ये थोडासा चेंजेस झालेला आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. कोणती मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच. मोठे खपा खपा येऊन मिळवू नका. फेकून मोठे खपा खपा लई येऊन मिळवू नका. एंट्रीला टाळ्या मिशेलचा गाराडा मोकार पॉवरफुल लई आभाळ घेऊ नका.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चौकारानंतर वैभवने पलटवार केलाय या बॉलवर. चांगला कमबॅक करत असताना इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचा प्रत्यय सध्या वैभव देत असताना पाहायला मिळतोय. विशालने चांगला कॅच कॅरी करत असताना आपण पाहू शकलात. चांगला झेल टिपला होता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 23 या धावसंख्येवर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 41 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये 41 रन. हे सामन्याचं समीकरण नवीन फलंदाज करण वैतीला आपण पाहत आहेत. करण वैती एक हर उन्हारी खेळाडू सध्याच्या घडीला चर्चेत असणारं हे नाव पाहायला मिळतं. मग बिग बॅशच्या क्वालिफायच्या मॅच पासून त्याची जी स्ट्रॅटेजी त्याचं खेळण्याची जी पद्धत अप्रतिम अफलातून बदलली गेली आणि काय तो झेल ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये पाहायला मिळाला होता. ती सुरोडी मारून जॉन्टी रोडची आठवण करून देणारा झेल व्हायरल झाला तोच करण वैती. परंतु यावेळेला कागदोपत्री स्ट्रॉंग फक्त राहिला आणि वैभवचा हा बॉल बरोबर 2 पायांच्या मधोमध स्टंपचा वेध घेणारा हा भन्नाट वेग. जणू काही प्लॅटफॉर्मवर आपण असल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस जशी आपल्या डोळ्यासमोरून झटकन निघून जाते तसा हा बॉल मात्र करण वैतीच्या डोळ्यासमोरून स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. आल्या पावली परत करण वैती गॉन. हिरोगिरीची हावले स्टेटसला भाऊ यांच्या व्हायरलचा टॅमिना मोठा. हाय हॅलो चॅटिंग रोज नवी सेटिंग रात्री बाराला भाऊचा ताठा. हिरोगिरीची हावले स्टेटसला भाऊ यांच्या व्हायरलचा टॅमिना मोठा. हाय हॅलो वैभव इज ऑन अ हॅट्रिक. पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करेल का या स्पर्धेमध्ये शनिदेव चषकामध्ये. रविकांत घरत या ठिकाणी उपस्थित होत असताना प्रशांत घरत यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन रविकांत घरत आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अब्राम या वेळेला आपण पाहू शकाल न्यू बॅटर प्रमोद लिली जात आहेत. नुकतंच करण वैतीला सुद्धा खांद्यावर हात ठेवून प्रमोद लिलीने सांगितलं असेल की आपल्याला इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल कारण 16 बॉल 41 रनची आवश्यकता असताना करण वैतीचा तो मोठा स्ट्रोक खेळण्याचा कदाचित तो शॉट सिलेक्शन प्रतिम नव्हतं, चुकीचं होतं आणि त्यामुळे स्टंपचा वेध घेतला बॉलने. ऑन साईडला खूप चांगला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला MS धोनी. स्टाईलमध्ये 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत आराम के साथ खेळपट्टीवर 2 रन पळून पूर्ण केले जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. वैभव पहिल्या षटकामध्ये वैभवने पहिल्याच बॉलवर षटकार दिला होता. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आला. त्याच्या हातखंडामधील दुसरं षटक होतं. पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि त्यानंतरचा जो कमबॅक पाहायला मिळतो म्हणजे कमबॅक वैभवच्या रक्तात आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बेजबाबदार फटका अब्रामच्या बॅटमधून. मात्र इथून विकेट मिळेल. वैभवने काय कमबॅक केलंय. खेळपट्टी अक्षरशः आता वैभवच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाज बाद. गॉन. रविकांतजी घरत यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रविकांतजी घरत यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. सध्या डेल्मॉन लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 25. 25 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांनी दातृत्व व्यक्तिमत्व दाखवलंय. त्या अगोदर आपण इक्वेशन जर आपण पाहिलं तर 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 39 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल 39 प्रति चेंडू मागे 3 रनची सरासरी. 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल प्रति बॉल मागे. विद्यमान सरपंच विजयजी पाटील ग्रामपंचायत टेंबी कोल्हापूर च्या माध्यमातून स्पॉन्सरशिप सुपरस्टार रिसॉर्ट शैलीजी वैती रवीजी वैती यांचं धन्यवाद आहे. कुणालजी फर्नांडिस यांचं सुद्धा धन्यवाद. आमदार सौभाग्यवती स्नेहाताई दुबे पंडित वसई विधानसभा यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. श्री महेंद्र पाटील सुनीलजी मेहर मेडिकल बॉक्स ज्यांनी मात्र सौजन्य केलंय. वरुणजी पुरंदरे यांचं सुद्धा धन्यवाद. कैलासजी वैती साहेब क्षितिजी रिसॉर्ट ड्रीम वर्ल्ड रिसॉर्ट राजहंस रिसॉर्ट त्यानंतर अक्वा पॅलेस रिसॉर्ट यांचं सुद्धा धन्यवाद आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. वैभव अप्रतिम खोलवर बॉल होता. वाईट यॉर्कर
एक रन तर डेफिनेटली मिळेल. क्रॉस बॅटचा वापर केला होता. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी रन्स घेण्यापासून वंचित राहिले. प्रमोद लिली स्वतःकडे यावेळेला स्ट्राईक घेत असताना पाहायला मिळत आहेत. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 39 रन 19.50च्या स्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागणार आहे. त्यानंतर सदानंद पाटील, विराट, डोंगरपाडा, ग्रीन व्ह्यू हॉटेल, वसंत ज्वेलर्स, अंबिका ज्वेलर्स, मंगलमूर्ती कला केंद्र, चिंतामणी आर्ट्स व अष्टविनायक कला केंद्र, आराध्य कला केंद्र, विराट चायनीज कॉर्नर, मयूर स्टोर्स, त्यानंतर बाबल्ले फाईव्ह वर्क या सर्वांचं आम्ही दातृत्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच ऑल स्पॉन्सर. 12 बॉल आणि विजयासाठी 39 रन सायनाथ अर्नाळा टीमला विजयासाठी. स्टार्ट अगदी ज्या पद्धतीने झाली होती संत गतीने, कारण 64 धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ जीवदानी माऊली फुलपाडा या टीमने जबरदस्त पहिल्या षटकापासून त्यांचे जे इरादे होते ते पक्के स्पष्ट केले होते की एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणार, परंतु 2 षटकानंतर 3 षटकांमध्ये धावा कमी आल्या. परंतु आता त्याचा पलटवार करावा लागणार आहे की 2 षटकांमध्ये धावा किती येतील अधून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रत्येक बॉलरने यावेळेला आपली जबाबदारी काय आहे हे यावेळेला दर्शवून दाखवून दिले गेले. ओमकार सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. 11 बॉल 39 रन. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये, प्रेडिक्शन कोणीही करू शकत नाही. इथे षटकार चौकारांचा पाडा बोलावा लागेल, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये बोलून दाखवणं आणि करून दाखवणं फार तफावत आहे. अप्रतिम चांगला बॉल आहे का, मात्र यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना आता प्रमोद लिली मोठे प्रयत्न करण्याचा, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सफल होत नाहीयेत. ओंकारचं मी कौतुक करेन. 2 बॉल डॉट लगातार पाहायला मिळत आहेत. अचूक लाईन अँड लेंथ व्हाईट बॉलचा, परंतु प्रत्येक संघाला विनंती करेन की आपण जो 15 ते 20 सेकंद आहे त्या 20 सेकंदामध्येच DRS तुम्ही घेतला गेला पाहिजे, याची दखल घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. आणि इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, अफलातून मारा, तिखट मारा पाहायला मिळतो. सध्या तरी फलंदाजांना जखडवून ठेवलंय, मोठे फटके मारण्याची संधी पुरेपूर प्राप्त करून दिलेली नाहीये. ग्रेट बॉलिंग. हा बॉल आपण पाहिला तर आता खूपच आउटसाइड द लेग स्टंप बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 27 या धावसंख्येवर. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका, लॉंग ऑफ क्लिअर करणारा धमाकेदार झन्नाटेदार षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ बॉल निघून जातोय. लक फॅक्टरचा हा अप्रतिम चौकार मिळेल. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत. धावा झाले. 36 रन. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 28 रनची आवश्यकता आहे. आता मॅच मध्ये यावेळेला टर्न आणि ट्विस्ट निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. बॉल फेकून झाले ते 4. 8 बॉल 28 रन. प्रमोद लिली या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. पुन्हा एकदा ओंकार आपल्या बॉलिंग मार्कवर येत असताना या वेळेला हुक केलंय. 4 धावात बुक करत असताना आपण पाहत आहेत प्रमोद लिलीच्या बॅट मधून पुन्हा एकदा हा अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग प्रमोद लिली.
आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 24 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 7 बॉल 24 रन साईनाथ अर्नाळा टीमला विजयासाठी. 7 बॉल आणि 24 रन. प्रमोद लिली इज ऑन अ फायर आणि षटकार चौकारांचा आता पाडा बोलावाच लागणार आहे. परंतु ओमकारला समजवत असताना त्याचे सहकारी काहीतरी कानमंत्र देत आहेत. धीर धर, कारण धीर हा शब्द जवळचा मित्र आहे. तो धीर तुम्हाला धरावा लागतो. आणि इथून जर आपण पाहिलं तर 7 बॉल आहेत. 7 बॉल मध्ये 24 रन. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. प्रमोद लिले यांनी जर सामना जिंकून दिला आपल्या संघाला तर हितेजी मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्या बॉलला आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूपच बाहेर निघणारा बॉल, थोडासा दबाव कुठेतरी जरूर ओमकारच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन सांगत असताना आता 7 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण आहे. प्रमोद लिलेने स्ट्राईक आपल्याकडे स्वतःकडे ठेवली. तो सेल्फ कॉन्फिडन्स दाखवला. कारण कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स. या वेळेला हुक केलंय, फिल्डर येत आहेत आणि वैभवने ती चुकी केले. चुकीला माफी नाहीये. सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. ही चुकी किती महाग ठरू शकेल येणारी वेळ दर्शवेल. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 17 रन साईनाथ अर्नाळा टीमला विजयासाठी. 6-17. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. सहा बॉल 17 रन. चेक करायचे बाउंड्री. या आपण चेक करूया बाउंड्री आहे की नाही. षटकार आहे की चौकार हे चेक केलं जाईल थर्ड अंपायरच्या भूमिकेत. कैलाजी मांगेला यांना विनंती करेन चेक करायचंय. षटकार की चौकार डिसिजन सध्या पेंडिंग आहे. थोडीशी शंका उद्भवली गेले. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून षटकार 6 धावा. 6 बॉल 17 रन. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये जिद्द चिकाडी या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये म्हटलं तर जिद्द आणि मेहनत हे जणू काही ग्रामीण क्रिकेटचं विद्यापीठ आहे. त्यामुळे जिद्द चिकाडी कसब कला कौशल्य मानस मनसुबा हेतू उद्देश या सर्व काही गोष्टी तुम्हाला मेंटेन कराव्या लागतात आपल्या क्रिकेटच्या करिअरमध्ये. आज क्रिकेटला आलेला ग्लॅमर क्रेज आणि त्यामध्ये खेळाडूंचं स्वप्न पूर्णत्वास होत असताना, परंतु ते फक्त स्वप्न पूर्णत्वास कधी होतं ज्या वेळेला तुम्ही घाम गाळतील त्या वेळेलाच मात्र तुमचं स्वप्न पूर्ण होईल. क्रिकेटच्या खेळात प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. 6 बॉल आणि 17 रन. 6 बॉल 17. दुर्गेश 11 अर्नाळा टीम जर आली असेल तर प्लीज लगेच रिपोर्टिंग करा. आणि गोखिवरे 11 टीमचे कॅप्टन भावेश पाटील जर आले असतील तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा. किंवा पिन्या लेफ्ट हँड बॅटर डेल्मॉन. काय रणनीती असेल. चला घाई करा. बी फास्ट. 6 बॉल 17 रन. गोलंदाज सज्ज होते कुणाल. कुणालचा हा पहिलाच बॉल. ह्या वेळेला आपण पाहताय थ्रीज घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे संयम बाळगला. लेग बाईच्या स्वरूपात येईल की बॅटची हलकीशी एज. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 48 विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिला तर सामना बॅलन्स आहे. 16 रनची आवश्यकता. प्रमोद लिलीची बॅट 4 झाले. चांगली बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून अफलातून टायमिंग सहित षटकार चौकारांचा पाडा बोललाय. त्यामुळे ही मॅच
अप्रतिम रंगतदार स्थितीच्या वळणावर गोलंदाज सज्ज होईल. हवेचा झोत उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषकदायक आहे. फक्त इथे टायमिंग तुम्हाला परफेक्ट साध्य झाला पाहिजे. परंतु कुणाल सारखा गोलंदाज, एक विकेट टेकर गोलंदाज, मॅच विनर गोलंदाज, प्रमोद लिली सारखा मॅच फिनिशर फलंदाज पाहायला मिळतो. आज संपूर्ण दारोमदार जी जबाबदारी आहे ती प्रमोद लिलीवर पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. कारण सलामीवीरांनी निराश केलं, परंतु प्रमोद लिलीने खेळपट्टीवर थांबून राहिला. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये याच गोष्टी मायने राखतात की तुम्ही किती वेळ खेळपट्टीवर राहता, कशा धावा तुम्ही पूर्ण करता. षटकार चौकार तर येतच राहणार, परंतु सिंगल डबलला सुद्धा तेवढंच स्थान दिलंय का. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला बॅटचा टो एंड लागतोय. परफेक्शन नव्हतं या वेळेला, तरी सुद्धा चौकार आलाय. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52 रन. 12 रनची आवश्यकता. 4 बॉल आणि 12 रन. काय मॅच या वेळेला रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. व्हाट अ मॅच. चेसिंग कंपल्सरी असल्याकडनं धावा पूर्ण कराव्या लागतील. ऑन साईडला खोलवर बॉल होता. ऑन ड्राईव्ह करत असताना मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, परंतु इथे ओंकारने थोडीशी चुकी केली. फंबल झाले. 2 रन्स मिळतील. आता 3 बॉल आणि 10 रन. अप्रतिम सामना. हृदयाची धडकन नक्कीच वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. 3 बॉल 10 रन. अतिशय चांगला हा सामना पाहायला मिळतोय. साईनाथ अर्नाळा आणि जीवदानी माऊली फुलपाडा या 2 टीमच्या दरम्यान सध्या सामना पाहायला मिळतोय. कुणाल पुन्हा एकदा यावेळेला बॅटचे एज घेऊन बॉल फर्स्ट स्लिप कडे वळतोय. विकेट किपर कोणती मिस्टेक करणार नाहीये. आता 2 बॉल आणि विजयासाठी 10 रनची आवश्यकता आहे. विकास धसगर वेलकम. चिका आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. कुणाल कमबॅक केलंय. कुणालने ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली विचारसरणी पाहायला मिळाली. सकारात्मक दृष्टिकोन हा तुमचा नेहमीच क्रिकेटच्या खेळामध्ये असावा. बी पॉझिटिव्ह. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. प्रमोद लिलीच्या बॅट मधून अर्नाळाचा ट्रेडमार्क शॉट, षटकार. आता 1 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. वेलकम बॅक. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. धावसंख्या 60च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. चौकाराची गरज आहे. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर येताना उजव्या हाताने राईट अप ओव्हर द विकेटने प्रमोद लिली समोर. या वेळेला कव्हरला खेळले. 3 साइड आउटचा फटका. वा प्रमोद लिली, वा काय फटका खेळलाय. फोरआर्मचा चांगला वापर करत असताना एवढा कॉन्फिडन्स आला कुठून. तर या खेळाडूकडे तेवढा अनुभव आहे आणि त्यामुळे तो अनुभवाचा फायदा प्रमोद लिलीने घेतला आणि अप्रतिम बॅटिंग करत असताना म्हणून मी म्हटलं की हा मॅच फिनिशर आहे. कुणालने चांगले 2 ते 3 बॉल हाताळले, परंतु इथे कुणालचा हा बॉल अगदी ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, परंतु तिथून काय फटक्याला एक्झिक्यूट केलं आणि अप्रतिम फटका सजवला. प्रमोद लिली, कॉंग्रॅच्युलेशन, मॅग्निफिसंट बॅटिंग. जित पाटील यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. जित पाटील आणि जीवदानी माऊली फुलपाडा टीम ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या कंप्लीट करा. आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. काय फटका खेळला होता. फोरआर्मचा चांगला वापर केला. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे स्ट्रोक पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळामध्ये मंदार गरुडे यांच्या बॅटमधून अशा प्रकारचे स्टाईल